सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। अशातच नवी मुंबईत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। नवी मुंबईत पोलीस हेड कॉन्स्टेबलची हत्या करून धावत्या लोकल समोर फेकण्यात आली आहे। पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केलाय। महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। विजय चव्हाण असे हत्या झालेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे। विजय चव्हाण हे पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते। विजय चव्हाण यांची गळा दाबून हत्या करत त्यांना रबाळे ते घनसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकल समोर ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघा मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केलाय। मृत विजय चव्हाण हे घनसोली येथे राहण्यास होते, तर पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते। बुधवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास दोघा व्यक्तींनी हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण यांना रबाळे ते घनसोली या रेल्वे स्थानकादरम्यान ठाण्याहून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकल समोर ढकलून दिले होते। याबाबतची माहिती मोटरमनने रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी सदर घटनेतील मृत व्यक्ती हे पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण असल्याचे उघडकीस आले। शवविच्छेदन अहवालात विजय चव्हाण यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे आढळून आले असून मारेकऱ्यांनी त्यांचा अपघातात मृत्यू झालाय असे भासवण्यासाठी त्यांना धावत्या लोकल समोर ढकलून दिल्याची प्राथमिक माहिती तपासात उघडकीस आली आहे। त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी दोघा अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।